नमस्कार. मी प्राध्यापक येतळा नारायण भगत, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 1 मधून माझी उमेदवारी आहे. उमेदवारी दाखल करत असताना आज आपण आपल्या माध्यमातून आपणाला गेल्या नगरसेवका जे म्हणतात की आम्ही विकास केला, तो खरा विकास कुणाचा झाला हे दाखवण्यासाठी आपली खूप चांगली मदत होणार आहे. खरं तर या आता बाजूला तुम्ही जर कॅमेरा फिरवला तर लक्षात येईल, हे पाणी आहे का घाण पाणी आहे, गटार आहे. जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये ढासच ढास आहेत. आजूबाजूला असणारी शेतकरी आमचे रहिवासी आहेत. या रहिवाशाच्या माध्यमातून तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळलं की ही लोकं राहतात कशी. एवढा भयानक या कामामध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार झालेला होता. 1 कोटीच्या पुढचं काम आहे. अहो इथं दबकी होती पहिली, गावातली जनावर इथं धुवायला यायची, पण आज एकसुद्धा एक जनावर मालक या पाण्यामध्ये आपलं जनावर धुवू शकत नाही. इतकी घाण पाण्याची अवस्था झाली. विकास केला म्हणताय, काम केलं म्हणताय, खाली कुठं आहे इथं काय? हे बघा, तुम्हाला सांगतो, हे चिलाळ वगैरे इकडं असं फिरवा तुमचं कॅमेरा लक्षात येईल. हे सगळं चिलाळ बघा, तुम्हाला सगळं कुठं दिसतंय काय त्याने केलेलं काम. आणि एखादं काम करत असताना तुम्हाला सांगतो, आता हे तुम्ही बघा, जिमचं साहित्य लावलं, याला 12 लाख रुपये गेलेत नगरपालिकेचे. यामध्ये तुम्हाला कुठलं साहित्य दिसतंय? याला जर मेंटेनन्स करणार नसाल तर शासनाचं पर्यायानं जनतेचं पैसे विनाकारण का वाटोळ करताय तुम्ही? आज ह्या तलावाच्या भोवती मी राहू द्या, तुम्ही एकदा फिरून येऊ शकताय का मला सांगा? इथं ट्रॅक सुद्धा दिसत नाहीये आणि ट्रॅक केला म्हणतात, फिरायला चांगलं केलं, पण खाली कुठं पेवर ब्लॉक असेल किंवा खाली कुठं व्यवस्था दिसत नाही, केवळ माती आहे खाली. काय सांगता येईल? यांना याचीच भीती आहे. आज आपण जर नाही गेलो तर हा भ्रष्टाचार उघड होईल, म्हणून त्यांनी खरं तर उमेदवारी दाखल करायलाच नाही पाहिजे होती. त्यांनी, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो विषय नाही. परंतु आज आपण जर बघितलं, जे माजी नगरसेविका होत्या त्या नगरसेविका मंगळवेढ्यात नगरपालिकेला उभारल्या. लोकांनी प्रचंड बहुमतानं त्यांना निवडून दिलं, परंतु संपूर्ण जनतेचा भ्रमनिरास झाला. का नागनेवाडी हे त्यांचं सासर आहे, माहेर पुण्यात आहे, प्रायोरिटी त्यांची नेहमीच माहेरला असते, आणि त्यामुळं त्यांना इथं मंगळवेढ्यामध्ये राहणं जमत नाही. मला वाटतं 9 वर्षानंतर परत जनतेमध्ये ते आज आपलं उमेदवारी घेऊन आलेले आहेत आणि आपलं मत ते आता लोकांच्या माध्यमातून मांडतायत की त्यांचं म्हणते हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. असला ड्रीम प्रोजेक्ट, अहो इकडेची जनता तुम्हाला सांगतो, हा तलाव सुशोभीकरण करायचं नावाखाली इथली 13-14 घरं उठवली, ती बेवारच झाली. ती कुठं गेली? त्यांना सध्या घर तर मिळालं का याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. जर तुम्ही चौकशी केली तर त्यातली कित्येक घरं अशी देशोधडीला लागली. आणखीन काय तुम्हाला सांगता येईल या तलावाबाबत? आता त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट त्यांचे काय आहे स्वप्नात मला कळत नाही. कारण याच्यामध्ये काय राहिले सांगा ना. अख्खं पेमेंट तर उचललं आहे, काम तर अपुरं आहे. पूर्ण पेमेंट उचललं आणि काम अपुरं ठेवलं. याच्यामधला गौड बंगाल काय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज तुम्हाला सांगतो की आज आमच्या मनात सुद्धा आहे की या तलावाचं चांगलं सुशोभीकरण करावं, इथं कारंजे करावेत, लोकांनी इथं फिरायला यावं, मुलांना इथं खेळता यावं, आणि अशी ज्येष्ठ वयोवृद्ध लोकांना या तलावाच्या काठावरून फिरता यावं. पण आज नाक धरून फिरायची वेळ आहे. नक्की काय आहे? म्हणजे यातला भ्रष्टाचार आपल्याला कळतो लोकांना, आणि यात मोठा आहे गौड बंगाल. याचा गट नंबर जर काढला आणि त्यांचं जर बिल जर काढलं कुठल्या गट नंबरवरती आहे, यामध्ये मला लय खोलात शिरायचं नाही. परंतु जनतेच्या हितासाठी काम करण्याची प्रवृत्ती असावी लागते. जनतेचा पैसा खाण्याची प्रवृत्ती यामधनं होऊ नये. तुम्हाला एकंदरीत सर असं म्हणायचं आहे का की ह्या सुशोभीकरणाच्या कामामध्ये प्रचंड असा घोटाळा झालेला आहे आणि काम संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे? 100% म्हणतोय, याच्यामध्ये भ्रष्टाचार तर 100%च झाला आणि काम तर निकृष्टच. आता तुम्ही ही जाळी बघा, आहे का जाळी उभारलेली? म्हणजे ह्या जाळीचा गेज किती, जाळी लावताना न तुटणारी लावी, म्हणजे हे संरक्षक तर आहे का?
लहान मुलं खेळायला गेली तर इथनं खेळत असताना जर पाण्यात पडली तर ती जिवंत राहतील का? म्हणजे असली जाळी जर लावली तर ह्याचं इस्टिमेट काय, त्याची वर्क ऑर्डर काय, या गोष्टीचा सगळा जर पर्दाफाश करायचं झालं तर खूप मोठं काहीतरी यातनं निघेल. पण आम्हाला त्या गोष्टीवर जायचं नाही. पण आमच्या मनात मंगळवेढ्याच्या जनतेचा पैसा कराच्या रूपानं ज्या अशा पद्धतीनं जर वाटोळ होत असेल तर याला जबाबदार असणाऱ्या लोकांना या नागरिकांनी, या मतदारांनी येत्या 20 तारखेला 100% जाब विचारला पाहिजे. नागणेवाडीचा खूप विकास झाला आहे म्हणून सुद्धा बोललं जातं आहे. सगळीकडे अशाच पद्धतीचा विकास आहे का, काय सांगाल सर? नागणेवाडीमध्ये कशी परिस्थिती आहे सध्या? नागणेवाडीमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही पेवर ब्लॉक बसवले म्हणून. पेवर ब्लॉक मला नगरपालिकेच्या या कामाचं हे गणित कळत नाही. खाली कॉन्क्रीट आहे आणि वर पेवर ब्लॉक कशासाठी? उलट आमच्या नागणेवाडीत जाणारा रस्ता आहे तो कॉन्क्रीट आहे आणि खड्डे पडल्यानंतर नगरपालिकेला सांगितलं खड्डे बुजवायचं काम कॉन्क्रीटनं करायला पाहिजे. त्याच्यावर मुरुम टाकला त्यांनी. म्हणजे कॉन्क्रिटीकरणावरती मुरमीकरण करणारी नगरपालिका यांच्या माध्यमातून आम्ही बघितली. इतका वाईट कारभार आहे. ज्यावेळेला त्या पेवर ब्लॉकचं तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्हाला घेऊन दाखवतो की त्या माझ्या घराच्या पुढून जाताना किंवा तिकडं आमच्या अटकळी मेंबरच्या घरापुढून जात असताना एखादी गाडी त्याच्यावरनं गेली तर त्यातनं राहिलेलं पाण्याच्या पिचकाऱ्या तुमच्या अंगावरती येतात. इतकं निकृष्ट काम केलं की अशा पद्धतीनं काम करत असताना म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट किंवा तुमचं हे पेवर ब्लॉक काय यातून साध्य केलं सांगा? उमेदवार निवडून आल्यानंतर किंवा निवडून येण्याच्या आधीसुद्धा फक्त निवडणुकीपुरतं प्रभागामध्ये यायचं आणि नंतर पुण्याला राहायचं, ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? लोकांमध्ये खूप प्रकारच्या चर्चासुद्धा असतात, तुम्हीसुद्धा बोलताना उल्लेख केला, काय सांगाल? मी तुम्हाला सांगेन, परवा इलेक्शन लागलेलं होतं ते 2 तारखेला होणार होतं परंतु ते झालं नाही. 29 तारखेला इलेक्शन पुढं गेलं हे कळलं तर जे उमेदवार होते ते पहाटच पुण्याला गेले. म्हणजे अशा पद्धतीनं काम करणारी माणसं जर या जनतेला मिळाली तर या शहराचा विकास कसा होणार आहे याबद्दलचा एक प्रश्न आमच्या मनामध्ये पडला. परवा एक तुम्ही बोलता असा एक सभेमध्ये प्रश्न केला किंवा त्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही तुमच्या सभेमध्ये असं बोललात की नागणेवाडी पाण्यात आणि उमेदवार पुण्यात, त्याबद्दल काय सांगा? परवा आमच्या सभेमध्ये असा विषय निघाला की नगरपालिकेच्या या कामामध्ये काम किती निकृष्ट केलं हे तुम्हाला दिसते. इकडल्या या तळ्याच्या कडेनं अशी कंपाऊंड वॉल आहे, त्या पलीकडे जनता आहे. आज तुम्हाला सांगतो त्या भागातनं फिरत असताना तुमचं लक्षात येईल की 2 माणसं रस्त्यानं जाऊ शकत नाहीत. या 2 माणसं रस्त्यानं जात तर नाहीतच, पण या वेळेचा पावसाळा एवढा मोठा होता. या पावसाळ्यामध्ये त्यातल्या गटारी वाहत नाहीत. गटारी न वाहिल्यामुळं पाऊस एवढा प्रचंड पडला की इथं आमची मुस्लिम समाजाची एक वसाहत आहे. या ठिकाणी त्या वसाहतीमध्ये पाणी एवढं प्रचंड तुंबलं की त्या गटारीतून पाणी थेट त्यांच्या घरात आणि घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी. त्यावेळेला आमदार आमचे समाधान दादा जे होते ना ते मुंबईला होते. जनतेने त्यांना प्रश्न केला की साहेब आमच्या घरात पाणी घुसलेलं आहे. मग ज्यावेळेला आम्हाला त्यांनी विचारलं त्यावेळेला आम्ही भैया सावंत असतील, भाऊ साळुंके असेल यांना घेऊन त्यांना सांगितल्यावर ती गेली तर अक्षरशः पडत्या पावसात गुडघ्या इतक्या पाण्यात जाऊन बघितलं तर या मुस्लिम वसाहतीतल्या घरामधनं गुडघ्या इतकं पाणी होतं की पाणी जायलाच चान्स नव्हता. त्यावेळेला भैया सावंत असेल, भाऊ साळुंके असेल यांनी परिस्थिती बघितली, आमदार साहेबाला सांगितली. आमदार साहेबांनी लगेच सांगितलं की एक JCB घेऊन या आणि या भागातनं JCB त्यांनी तिकडं नेला आणि ही जी भिंत आहे अशी ही भिंत खालनं फोडली आणि ते पाणी रिकामं केलं. मग माझा प्रश्न असा पडला की आज आमची जनता इथं पाण्यात राहत असताना आमचा उमेदवार मात्र पुण्यात राहायला लागला. म्हणजे जनता पाण्यात आणि नगरसेवक पुण्यात. ही बाब आमच्या जनतेला त्यावेळापासून आजही मनात त्यांच्या खटकते आहे की आज आमच्या जनतेला त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट दाखवायला तुम्ही चांगली माणसं आलाय. हे बघा हे ड्रीम प्रोजेक्ट. बघा ह्यातनं म्हणजे अर्थ काय निघतोय. इथं गेट होतं, गेट
इथं गेट आता कुठं आहे? म्हणजे अशा प्रकारची ह्यांची ही विकास काम आहेत. म्हणजे काम तर निकृष्टच. समजा आता तुम्हाला पलीकडे पण दाखवता येईल की इथं बऱ्याच खेळण्याचा वगैरे विषय आहे. ती खेळणी गेली कुठं, नेली कोणी? एवढं कोट्यवधी रुपये त्याला जर लावत असू आपण, तर त्या कोट्यवधी रुपयाचं रक्षण करणारी यंत्रणा नगरपालिकेनं तुम्ही का राबवली नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. 5 वर्षामध्ये तुम्हाला रस्ते तुम्हाला डबरी मुजवता आली नाहीत. आज तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला नगरपालिकेवर प्रशासक आला, त्या प्रशासक आल्यानंतर समाधान दादाला आम्ही एका नुसत्या कागदावरती एक लिहिलं की बाबा दादा आमच्या या गावात जाताना पाण्यातनं जावं लागतं. इंग्लिश स्कूलच्या पुढे येताना त्या गटरीतलं पाणी रस्त्यावर आहे. पोलीस स्टेशनच्या पाठीमागून येताना तिथल्या गटारीतलं पाण्यातनं यावं लागतं. दादानी त्वरित ते मंजूर केलं आणि आज ते चांगले रस्ते आज आपण पाहतोय. म्हणजे अशा पद्धतीनं नगरपालिकेचा कारभार चालू असताना त्यांना करता आला नाही. परंतु आम्ही आमचे आमदार समाधान दादाला ज्यावेळेला पत्र लिहिलं, वस्तुस्थिती त्यांनी बघितली, त्यावेळेला त्यांनी त्वरित मागणी मान्य केली आणि या नागनेवाडीवर जाणं येणाऱ्या रस्त्यासाठी जवळपास 4 कोटी रुपये खर्च केले. त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधलं तुम्ही ते तलावाचं बघितलं असेल. आता त्यांनी केलेलं काम सांगितलं की पेवर ब्लॉक. आता ह्या पेवर ब्लॉकवरती जर तुम्ही चालत गेला तर तुमच्या पूर्ण शर्टापर्यंत पिचकाऱ्या मारते पाणी खालून. तुम्ही दाखवा वाटलं तर इथून कसं चालणार आहे तुम्ही? या गाडी वगैरे जाणार तुम्ही ते तुम्ही दाखवा. आता इथनं जर बघितलं तर आपण चालू शकत नाही. म्हणजे हे पेवर ब्लॉक म्हणजे असं संपूर्ण प्रभागातनं जर दाखवलं तुम्हाला तर पलीकडे दाबायचं. हे बघितलं ना, गाडी ह्याच्यावरून गेली की तर चालवून जायचं पुढे सुद्धा ते पाणी. काय सांगाल सर, तुमचाही पाय आता गेलाय गटरेच्या पाण्यात गेलाय. म्हणजे ही जनता आमच्या असल्या घाण पाण्यातनं जाते. आता तुम्हाला बघायचं तर ही गटार त्यांनी पाईप टाकली. आता तुम्हाला इथून आम्ही स्वतः पाईपा त्या काढून टाकल्या शेवटी. पण पाणी गटारीचं एवढं त्या पाईपमधनं जातच नव्हतं आणि शेवटी गटारी तुंबल्यानंतर त्या घरातल्या पाण्यापर्यंत यायला लागलं गटारीतलं पाणी. म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला बघायला मिळतील का त्या गटारी तुंबलेलं पाणी बघायला मिळेल? चला दाखवू. आताही बघा तुम्ही, त्यांनी पाईप घातले त्या खालून. त्या पाईप तुम्हाला सांगतो इथून जिथं सुरुवात केली आहे तिथंपर्यंत पूर्णपणे तुंबलेली आहे. आता इथून लोकांनी इथनं काढलं, इथनं फोडलं, पायपा काढल्या आणि गटार दुसऱ्या काढल्या त्या. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पुढं चला बघित. शेवटी या पायपा काढावं लागते त्या अशा पद्धतीने. किती वेळा लोकांनी स्वतःहून काढतील. हां, मोठ्या पायपा बंदिस्त गटार योजना ही करावं लागेल. पण ही असली कुचकामी नको. ह्यातल्या पायपा काढल्या आम्ही, तुंबलेलं इथनं पायपा काढल्या आम्ही. आहेत अनेक ठिकाणी गटारीचं पाणी तुंबतंय. पेवर ब्लॉक जे आहे ते काम व्यवस्थित झालं नाही. काय बऱ्याच ठिकाणी चाललं की पाठीमागून पाणी उडतंय त्याच्यामध्ये राहिलेलं. आणि ड्रीम प्रोजेक्ट तळ्याचं सुद्धा काम बघितलं तुम्ही. एकंदरीत कामावरती त्यांच्या गेल्या टर्मच्या नगरसेविका ज्या आहेत त्यांच्या किंवा नगरसेवक असतील, शेवटी काय सांगाल? नगरसेविका म्हणून काम करत असताना त्यांना यामध्ये कुठल्याच प्रकारचे यश आलं नाही. आणि एकतरी इथं थांबावं लागतं, जनतेमध्ये जावं लागतं. किती प्रश्न आहे. अजून तुम्हाला सांगितलं असतं तर काल आम्ही त्या झोपडपट्टीमधलं 10 वर्षापूर्वी त्यांनी गटारी बांधल्या होत्या. आळ्या अशा वळवळवळ करत होत्या. शेवटी खाजगीमध्ये आणून त्या गटारी तिथनं काढून घ्यायची. म्हणजे इतकी घाण तिथले लोक सहन कशी करतात. मला जनतेचं सुद्धा म्हणजे थोडंसं सहनशीलतेचं कौतुक करावं वाटतं की या जनतेनं त्यांना असा जाब प्रत्येक ठिकाणी विचारला पाहिजे होता. हा झाला आमचा ह्या भागातला. मॅडम पलीकडल्या प्रभाग पंढरपूर रस्ते या पलीकडून सुद्धा आमचा मतदार आहे. त्या लोकांना जायला रस्ता अद्यापपर्यंत नाही.
ढोबळे सरांच्या कॉलनीत जायचं झालं तर त्यांना कुठून जायचं हा तुझा प्रश्न. आज त्या गोडाऊनच्या कडेनं तिथं रस्ता नाही, म्हणजे रस्त्याचाच प्रश्न अद्यापर्यंत सुटला नाही. ढोबळे सरांच्या बाबतीत तुम्ही आता उल्लेख केला म्हणून विचारतो. ढोबळे सर तर त्यांच्याच पॅनलमधून आहेत, त्यांचा सपोर्ट आहे, त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीलाच निवडून द्या, काय सांगाल? त्यांची गंमत त्या कॉलनीत त्यांच्या घरापुढची जी गटार आणि त्यांचा रस्ता जर बघितला ना, घरं खाली आहेत आणि गटारीवर आहेत. गटारीचं पाणी घरात जाते, घरातलं पाणी गटारीत जात नाही. म्हणजे हा त्यांचा विकास जर असेल, हा जर शहर विकासाचा प्रश्न जर मांडत असतील तर ढोबळे जरी त्यांच्यात असले तर त्यांनीच सांगावं त्या ठिकाणी. प्रत्यक्ष ढोबळे सरांच्या घरासमोरच रस्ता आणि गटारीचा हा विषय आहे का? अगदी त्या ढोबळे सरांच्या घरासमोरच आहे. काय विषय आहे सर, परत एकदा सांगाल? म्हणजे रस्ते वर झाले आणि घरं खाली राहिली. म्हणजे इंजिनियर लोकांनी काम करत असताना, पुढची लेवल काढत असताना लोकांची घरं सुरक्षित ठेवली पाहिजेत. यांनी टेंडर द्यायचं आणि टेंडरधारकाला त्या ठिकाणी पैशाचा टक्केवारी ठरवायची आणि त्या कामाचा गुणवत्ता बघायची नाही, काय बघायचं नाही. आज तुम्ही तिथं बघितलं ढोबळे सरांच्या इकडे घ्या किंवा इकडली बाजू घ्या की त्या लोकांच्या गटारी वर आहेत आणि घरातलं पाणी तर गटारीत जातच नाही. उलट पावसाचं पाणी त्या गटरीत आलं की गटरीतलं पाणी लोकांच्या घरात जाते. अशी ढोबळे सरांच्या घरासमोर अशीच परिस्थिती आहे. आहे 100% अशी परिस्थिती. मग आता ढोबळे सर सांगत आहेत की तीर्थक्षेत्र विकास आघाडीलाच मतदान करा म्हणून, काय सांगाल? आता तो त्यांचा प्रश्न आहे. का गेले त्यांच्या आता ढोबळे सर तर म्हणतात की मी शरद पवार गटाचा माणूस आहे, पण इकडं 5 नगरसेवक त्या उमेदवार जे आहेत ते तुतारीवरती आहेत. म्हणजे हा एक प्रश्न त्यांचा आहे, मला काय त्याचा फरक पडत नाही. परंतु ढोबळे सरांची बोलणी वेगळी, कथनी वेगळी, अशा प्रकारचा प्रकार आहे. आता केंद्रामध्ये सर सरकार भाजपचं आहे, राज्यामध्ये देवाभाऊ म्हणजेच भाजपचं सरकार आहे आणि आपल्या विधान सभेचे आमदारसुद्धा भाजपचे आहेत. मग तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर कशा पद्धतीनं प्रभागामध्ये एक विकासाचा अजेंडा राबवाल, काय सांगता येईल? मी तुम्हाला सांगेन की आमच्या भारतीय जनता पार्टीचा नेता हा आमदार समाधानदादा अवताडे. आज समाधानदादा अवताडे आल्यापासून या मंगळवेढा शहरामध्ये वेगळ्या प्रकारचे निधी किती आला तो जर बघितला तर आजपर्यंतच्या कोणत्या आमदारांनी एवढा निधी मंगळवेढ्यासाठी आणला हे त्यांनी जरूर सांगायला पाहिजे. परंतु आमचा निश्चितपणे हा मंगळवेढा भाग जर बघितला, हा दुष्काळी भाग. बरीच कामं समाधानदादा अवताडेंनी मार्गी लावलेली आहेत आणि समाधानदादा अवताडेंची परिस्थिती जर बघितली तर तुम्हाला सांगतो ते अतिशय गरिबीतून आजच्या या ठिकाणापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना आता द्यायची म्हणजे ते लोकांना देतात. हा नेता आमचा लोकांना देण्यासाठी आहे, विरोधी पक्षाचा नेता हा घेण्यासाठी आहे, अशा प्रकारची भूमिका जनतेमध्ये आहे. आणि मग जर बघितली लोकशाही कुठं चालते तर लोकशाही का हुकुमशाही, नेता कोणता याच्यावरती जनता आपणाला निश्चितपणे विचार करताना दिसेल. समाधानदादाच्या माध्यमातून आपल्याला मंगळवेढा शहरात चांगल्या प्रकारचा विकास करायचा आहे. आज तुम्हाला सांगतो मंगळवेढा 14 संतांचा शहर म्हणतात, परंतु सांगताना थोडीशी खंत अशी वाटते आपणाला. महात्मा बसवेश्वर असतील, चोखामेळा असतील, कानोपात्रा असतील, यांची स्मारक लोक कुठं आहे म्हणून विचारतात. म्हणजे ही खंत आहे ही आमची खंत आहे. आणि त्या गोष्टीला आपण थोडंसं विकासाच्या दृष्टीने जर बघितलं, पर्यटक स्थळ मंगळवेढ्याला व्हावं ही भूमिका आमची आणि आमचे नेते समाधानदादा अवताडे यांची आहे. त्याचबरोबर मी एक क्रीडा शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. माझ्या हातून हजारो मुलं की ज्यांचा संसार या खेळाच्या माध्यमातून उभारलेला दिसून येतो. आम्ही ज्यावेळेला इथं मंगळवेढा शहरात बघितलं त्यावेळी इथं एकही क्रीडांगण नव्हतं. आम्ही अशी पंढरपूर रस्त्यानं मुलं पळवायची किंवा त्या आता सध्या MIDC आहे त्या MIDCमध्ये ट्रॅक करायचो, ढवळस रानामध्ये आम्ही पळवायचो. परंतु आज तिथे MIDC झाली, नागरी वसाहत वाढायला लागली. नागरी वसाहत वाढल्यामुळं मुलांना खेळायला आज मंगळवेढा शहरामध्ये एकही क्रीडांगण नाही. आणि मग आपल्या माध्यमातून समाधानदादा अवताडे असतील यांच्या माध्यमातून या शहराला अद्ययावत क्रीडांगण मिळवण्यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न राहील आणि तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, आता आपण जे तलाव तुम्ही दाखवलं ना, त्या तलावाच्या भोवती असणारी आमची नागरिकांची वसाहत आहे. किती पिढ्या, 4थी पिढी आज कार्यरत आहे. परंतु
त्यांना अद्यापपर्यंत त्यांच्या नावावरती त्यांचं घर राहतं घर प्रॉपर्टी कार्ड म्हणून मिळत नाही. नगरपालिका त्यांच्याकडनं पाणीपट्टी घेते, नळपट्टी घेते आणि अजून त्या लाईट बिल घेते, परंतु त्यानं राहतं घर मात्र त्यांच्यावरती अद्यापपर्यंत नावावर झालं नाही. आणि समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून, महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये ती त्यांची नाव राहती जागा त्यांच्या जागेवरती त्यांचं नाव लागलं पाहिजे ही आमची आंतरिक इच्छा आहे. कारण मी या नागनेवाडीमध्ये लहानाचं मोठं झालो. जवळपास त्या लोकांचे सगळे सुखदुःख आम्हाला माहिती आहे. जनता आम्हाला विचारू शकते की त्यांचा काय प्रश्न निर्माण झाला तर आम्हाला ती उठवू शकते. रात्री असू द्या, बेरात्री असू द्या, दिवसा असू द्या, कुठेही आम्ही त्यांना गाठ पडू शकतो. परंतु आमचे उमेदवार तसे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ना त्या लोकांना न्याय देऊ शकत नाहीत. ही जनतेची सुद्धा भूमिका आता तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपणाला इथं जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे 100% राहणार. कारण आमदार भारतीय जनता पार्टीचं आहे, राज्यातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, केंद्रातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. या तिन्हीमध्ये आपणाला एक समन्वय साधणारं दादासारखं नेतृत्व या शहराला लाभलेलं आहे. आणि त्या माध्यमातून या मंगळवाड्याचा विकास 100% करण्याचा आमचा दृष्टिकोन. सर, बोलता बोलता आपण असं म्हणलात की समाधानदादा ज्यावेळेस आमदार झाले आता सध्या परिस्थितीला, की त्यांच्यासारखा निधी आत्तापर्यंत मंगळवेढ्यात अनेक आमदार होऊन गेले, त्यांनी कुणीच आणलं नाही. मग ढोबळे सर सुद्धा 20 वर्ष आमदार होते, त्यांच्या काळात विकास झाला नाही का, काय सांगाल? ढोबळे सरांची कितीतरी वेळा वक्तव्य अशी आहेत की मला जे जमलं नाही ते समाधानदादांनी 2 वर्षात करून दाखवलं. म्हणजे आज ढोबळे सरांचं तुम्हाला योगायोगानं नाव निघालं म्हणून सांगतो. ही नागनेवाडीची आमची वसाहत होती. ढोबळे सर मंत्रालयात तिथं मंत्रिपदावर काम करत होते. त्यांच्या पक्षाचे रतनचंद शहा आता ते नाहीत, कैलासवासी आहेत थोडक्यात. तर त्यांनी या नागनेवाडीच्या नागरिकांच्या वसाहती उठवायला JCB पाठवला होता. त्यावेळेला स्वर्गीय दत्ता भोसले असतील, स्वर्गीय गुंडा शेख असेल, अनेक लोक ज्यावेळेला आमच्याकडे आली की आमचं घरं पाडायला JCB आलेत. मग त्यावेळेला आमचे मामासुद्धा होते, स्वर्गीय ज्ञानेश्वर मामा वगैरे. मग आम्ही अशी झुंडीने तिथं आलो आणि त्या म्हणजे त्यांना माघारी पाठवलं. आम्ही जोपर्यंत तुम्हाला सांगतोय की आम्ही मुंबईला आजच्या आज जाणार, त्यावेळेला मनोहर जोशी तिथे विरोधी पक्ष नेते होते. आणि मनोहर जोशीच्या माध्यमातून नगर विकास खात्याकडून इथलं अतिक्रमण काढू नये म्हणून तिथनं स्टे घेतला. त्यावेळेला ही वसाहत आज आपणाला दिसते. म्हणजे वसाहत उठवण्याकडं कोण होतं, म्हणजे ढोबळे सर त्या ठिकाणी होतेच. रतनचंद शाह त्यांच्या पार्टीचे नगराध्यक्ष होते. आणि मग त्यावेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो ज्या या झोपडपट्टीवासियाच्या माध्यमातून, की त्या मनोहर जोशीच्या माध्यमातून तिथं स्टे घेतला. आणि ढोबळे सर काय सांगतात, काय विकास केला त्यांनी म्हणताय. म्हणजे त्यांना खरं तर बबनराव अवताडेंच्याबद्दल तर ढोबळे सर चांगलं बोलत होते का हो? आज त्यांची वक्तव्य त्यांनीच तपासून बघायला पाहिजेत की बबनराव अवताडेचं व्यक्तिमत्व ढोबळे सर कुठल्या भाषेत बोलत होते. म्हणजे आज आपणाला लक्षात येईल की या तालुक्याला खरं गतिमान नेतृत्व समाधानदादा अवताडेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपणाला मार्गी लागताना दिसत आहेत. आणि म्हणून निश्चितपणे ढोबळे सर जरी म्हणत असतील, पण मला वाटत नाही ते अंतर्मनानं म्हणत असतील. 100% ते वरच्या मनानं बोलायचं म्हणून बोलत असतील, पण त्यांचा आशीर्वाद 100% समाधानदादाच्या पाठीशी 100%. सर, प्रभागातील खूप बेरोजगार युवक आहेत, महिलासुद्धा आहेत, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहात भविष्यामध्ये, काय सांगाल निवडून आल्यानंतर? निवडून आल्यानंतरचा विषय तुम्ही बोलताय खरं आहे, परंतु माझ्या 35 वर्षाच्या शिक्षकी पेशामधनं ज्यावेळेला मी काम करत होतो, त्यावेळेला सामाजिक आंदोलन करत असताना, युवकासाठी काम करत असताना मी तर तुम्हाला सांगेन की पोलीस भरतीसाठी पोरं अशी पळायची कुठेही. आम्ही त्यांना एक मोफत ट्रेनिंग दिलं आणि त्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षामध्ये जवळपास 300-400 पोलीस झाले. आता त्यातले 100 PSI झाले. म्हणजे अशा पद्धतीची मिलिटरीचं असेल, अनेक प्रकारची मदत असतील, खेळाच्या माध्यमातून मुलांना मिळाले सर्टिफिकेट असतील, त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून 5% रिझर्वेशनमधून आजही मुलं नोकरीला लागताना दिसत आहेत. म्हणजे युवकांना एक चांगल्या रीतीनं एक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीनं
आम्ही समाधानदादाचं निश्चितपणे आधार घेऊच. या तालुक्यामध्ये आता MIDC विकसित होते. MIDC विकसित होत असताना बचत गटसुद्धा विकसित झाले पाहिजेत. महिलांना सक्षमीकरणाच्या माध्यमातून आज समाधानदादा असतील त्यांच्या माध्यमातून बचत गट सक्षम करून महिलांना एक चांगल्या रीतीनं घरी बसल्या रोजगार कसा उपलब्ध होईल हाही विषय आमच्या डोक्यामध्ये आहेच आणि तो कसा मार्ग लावता येईल याबाबत आमचा निश्चितपणे विचार आहे. नगराध्यक्षपदासाठी सौ सुप्रिया अजय जगताप कमळ या चिन्हावरती उभा राहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा आणि तुमच्यासोबत मेटकरी ताई सुद्धा आहेत. एकंदरीत या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकंदरीत या संपूर्ण प्रभागामध्ये मतदान या तुमच्या तिघांना कशा पद्धतीने होईल? नाही, वरून आमचं 2324 जरी मतदान असलं तरी सुद्धा संपूर्ण मतदारसंघ बघितला. आम्ही लोकांशी चर्चा केली. अजित जगताप यांच्याबद्दलचे लोकातली लोकभावना किंवा त्यांच्या सुप्रियाताई यांच्याबद्दलची लोकभावना विचारात घेतली तर मला कुठं अडचण वाटत नाही. कारण निश्चितपणे विरोधी उमेदवार नगराध्यक्षपदाचे ना आमचे असलेले उमेदवार याच्यातली तुलना लोक करताना निश्चितपणे विचार करतात की आपणाला न्याय कुठं मिळू शकतो, कुठं न्याय मागता येईल याचा जर विचार केला तर निश्चितपणे आमचे नगराध्यक्ष त्या विरुद्ध उमेदवारापेक्षा निश्चितपणे सरस आहेत असं मला जाणवतं. समोर येईल. कोणतरी मंगळवेढ्यात म्हणलं होतं की 7-12 असेपर्यंत समाधान दादाच आमदार होतील. कोण म्हणले होते नेते मंडळी? हे आमचे ढोबळे सर. मग आता तर विरोधात प्रचार करतायत की आता काय त्यांच्या अडचण आली माहिती नाही, पण त्यांच्या अंतर्मनाला जर विचारलं तर समाधान दादा इथून हटणार नाहीत हे खाजगीत सुद्धा ते बोलतात. आणि समाधान दादाचं काम पण त्या पद्धतीचं आहे की समाधान दादानं कुठल्याही लोकांकडून 1-2 रुपयाचा व्यवहार त्यांच्याकडून मागून घेतला असेल अशा पद्धतीची भूमिका त्यांची नाही. कारण त्यांची जर आर्थिक व्यवस्था जर बघितली तर तुम्हाला प्रचंड स्वरूपात आहे. समाधान दादा तुम्हाला दिसणार नाहीत काहीच. जे बर्फाचं शिखर जसं वर दिसतं ना तेवढा तुम्हाला समाधान दादा कळेल. परंतु आम्ही त्याला लहानपणापासून पाहतोय की समाधान दादाची जी मानसिकता, सामाजिक लोकप्रियता हे जर बघितलं तर समाधान दादा या मंगळवेढ्याच्या नकाशावरून आमदार म्हणून हटणार नाही. आणि तुमच्याकडे विकासाचे मुद्दे असले पाहिजेत. ही निवडणूक म्हणजे काय कुणाही स्पर्धा नाही. पुढच्या 5 वर्षामध्ये सक्षमपणे विकासाची जबाबदारी कोणता नेता घेऊ शकेल, कोणती पार्टी घेऊ शकेल याबद्दलचा निर्णय जनतेच्या मनात झालेला आहे. खरं तर असल्या भाषा लोकांची करमणूक करायची म्हणून हे सभा घेऊ नये. कारण आज आपणाला सांगतो की तिथं जबाबदारी घेतली पाहिजे विकासाची. निश्चितपणे माझं तर एक मत आहे की नगरपालिकेची हद्दवाढ झाल्याशिवाय या मंगळवेढा शहराचा विकास होणार नाही. कोण करणार हद्दवाढ आता काय सांगता येईल तुम्हाला? 100% समाधान दादा अवतडे करणार. नगर विकास खात्याकडे हा प्रस्ताव तिथं पडू नये. मला सांगा ना, आज नगरपालिका एवढी दर्जाची का राहिली की ह्याला कुठंच पुढं नाही. इकडून दामाजी नगर, तिकडून चौकामणी नगर, तिकडून कानोपात्र नगर, म्हणजे या 3 नगरामध्ये दामाजी नगरपालिका अडकलेली आहे. आणि याचा विकास व्हायचा असेल तर ह्याची हद्दवाढ कमीत कमी 5 किलोमीटर झाल्याशिवाय या शहराला विकास करता येणार नाही. तो फक्त समाधान दादा अवतडे यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. शेवटी काय सांगाल सर तुमच्या प्रभागातील जनतेला आणि मंगळवेढा शहरातील जनतेला, मतदाराला काय आवाहन कराल तुम्ही? मंगळवेढ्यातली जनता ही सुज्ञ आहे. कसल्याही कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. आणि मंगळवेढा शहरातील प्रश्न, समस्या, आरोग्यविषयक असेल, शैक्षणिक असेल, तुम्हाला सांगतो रस्ते असतील किंवा इतर कुठल्याही शहर विकासाच्या घटना असतील तर त्या समाधानदादा अवतडे यांच्या माध्यमातूनच पूर्ण होतील यावरती जनतेचा 100% विश्वास आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेवरती नगराध्यक्षासह सगळ्या उमेदवारांना ही जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या मनातली विश्वास आहे.